आदित्य ठाकरेंनी मीडियामधून युतीचा हिरवा झेंडा दाखवण्याऐवजी इंजिन शिवतीर्थावर आहे तिथे गेलं पाहिजे, तिथे त्यांचं स्वागत होईल अशी प्रतिक्रिया मनसे नेते प्रकाश महाजन यांनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना युती करणार याच्या चर्चा सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत। मध्यंतरी त्या चर्चेला खंड पडलेला होता, मात्र मधूनच मीडियामधून असं एखादं वाक्य येतं आणि त्यानंतर पुन्हा चर्चा सुरू होते। अशी चर्चा काल आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर युतीची पुन्हा एकदा सुरू झाली आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत। पुन्हा एकदा चर्चा आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर सुरू झाली आहे। मनसे कसं बघतं या वक्तव्याकडे? मला वाटतं काल आदित्य ठाकरेंनी असं सांगितलं की युतीसाठी त्यांचा हिरवा कंदील आहे, पण मला वाटतं मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर उभं राहून तुम्ही हिरवा कंदील दाखवतास, ज्या इंजनला तुम्ही हिरवा कंदील दाखवता ते इंजन शिवतीर्थाच्या यार्डामध्ये उभं आहे। त्याच्यामुळे योग्य जागी जर तुम्ही गेलात तरच ते इंजन बाहेर पडू शकतं। आदित्य ठाकरेने जावं आणि चर्चा करावी का ठाकरेंच्या कुणीही जावं आणि चर्चा करावी? नाही, हे पहा, योग्य व्यक्तीच राजसाहेबांशी चर्चा करायला गेली पाहिजे। त्यांच्याकडून कुणी दुय्यम दर्जाचा नेता आला, साहेब तुम्ही दुय्यम दर्जाचा एखादा आमचा नेता पाठवतील, पण खरंच जर युती करायची आहे तर आदित्य ठाकरेंनी पुढाकार घ्यावा, राज ठाकरेंना भेटावं, त्यांचं मत जाणून घ्यावं आणि स्वतः आदित्य ठाकरे गेले तर त्याचं गांभीर्य दोन्ही बाजूला लक्षात येईल। हे होते प्रकाश महाजन आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जी ट्रेन आहे ती शिवतीर्थावर लागली आहे, हिरवा कंदीलच दाखवायचा आहे, तर आदित्य ठाकरेंनी शिवतीर्थावरती पोचावं, त्यांचं स्वागतच होईल। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर।